एक गरीब मासेमारी करणारा व्यक्ती दररोज मासेमारी करायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. एकदा काय होतंय, त्यांच्या गावातल्या एका खूप श्रीमंताला भरपूर बिझनेस तोही त्या मासेमाराबरोबर समुद्रात मासेमारी करायला जातोय. त्या दिवशी ते दोघंही मासेमारी करतात आणि घरी आल्यानंतर जो गरीब मानसिकतेचा माणूस असतो तो सगळा पैसा खर्च करून टाकतोय. परंतु तो श्रीमंत मासेमार काय करतोय, त्याला लागणारा तेवढा पैसे ठेवून घेतोय आणि बाकीचं तो शिल्लक ठेवतोय आणि दुसऱ्या दिवशी मासेमारी करायला जातात. 4 लोकांना पगारानं घेऊन मासेमारी करायला जातोय. म्हणजे हे एकूण 5 जण मासेमारी करायला जातात आणि गरीब मात्र एकटाच जातोय. आणि अशा रीतीनं तो श्रीमंत मानसिकता असलेला माणूस थोड्याच कालावधीमध्ये अगदी 1 महिनाभर काम करून परत तो प्रचंड धनसंपत्ती मिळवायला चालू करतोय. ह्यातनं एक मोरल ऑफ द स्टोरी काय आहे मित्रांनो, की कमावणं सोपं आहे पण वाढवायला डोकं लागतंय. जास्त कमाई म्हणजे जास्त खर्च नाही, मानसिकता बदलली नाही तर पैसा तुमचा नोकर हसायला हवा, मालक नाही. तुम्ही पैशाकडं जास्त मेहनत करून घ्यायला पाहिजे. म्हणजे जसं तो श्रीमंत मासेमार पैसे देऊन समोरच्या माणसाची वेळ आणि बुद्धी खरेदी करून त्याच्या कामासाठी लावला, तसं तुम्हाला करता यायला पाहिजे. अनावश्यक खर्च थांबवायला पाहिजे, स्मार्ट बचत आणि गुंतवणूक करायला पाहिजे. पैसा हाताळण्याची शिस्त आणि स्पष्टता नसल्यास जास्त कमाई सुद्धा हातून उडून जात्या. म्हणजे पैसा कमावणं सोपं आहे, पैसा हाताळणं खूप अवघड आहे. पैसा हाताळण्याची कौशल्य कमी दर्जाची असली, जगातला सगळा पैसा सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नसतोय. म्हणून जो माणूस वेळेवर शिस्तीनं, संयमानं आणि स्पष्टतेनं पैसे हाताळतोय तोच पुढच्या पायरीवर जातोय.